आज मी ना मस्तपैकी ना घेवड्याच्या शेंगाच्या दाण्याची भाजी केलेली आहे। इतकी मस्त लागते ना, टेस्टी बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोप्या पद्धतीने बनते। कुठलंच वाटण नाही, जास्त कुटाणा नाही आणि सिंपल पण इतकी चवदार भाजी लागते ना। तर त्यासाठी ना आपल्याला हे वालाची शेंगाचे जे दाणे असतात भेटतात बघा उसळवाल्याकडे, त्यांच्याकडून घेऊन यायचे किंवा शेंगाची सुद्धा काढू शकता तुम्ही। त्यानंतर ना कढाईमध्ये ना तेल तापत ठेवायचं, थोडेसे जिरे आणि कांदा टमाटर परतून घ्यायचं। आता कांदा टमाटर थोडं परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडेसे बेसिक मसाले टाकायचे, म्हणजेच आपण इथे लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, गरम मसाला, धना पावडर, हे सगळं साहित्य टाकून मिक्स करायचं। मग त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून हे मसाला एकजीव करून घ्यायचा आणि परतून घ्यायचा। चांगला मसाला परतून झाला, सगळे मसाले परतून झाले की याच्यामध्ये आपण हे जे वालाचे शेंगाचे जे दाणे काढलेत ना ते सगळे टाकून घ्यायचे। खूप छान नरम सॉफ्ट अशी शिजतात हे आणि खायला खूप भारी लागतात। एकदा नक्की करून बघा, भेटत असतात बघा उसळीवाल्याकडे किंवा शेंगा वगैरे भेटला की त्याचे असे दाणे काढायचे आणि भाजी करून बघा। त्याच्यामध्ये ना थोडंसं मी पाणी टाकले आणि थोडीशी कोथिंबीर टाकली, एक 5-10 मिनटं स्लो गॅसवर ठेवून द्यायचं। इतकी छान भाजी तयार होती ना, सिंपल पद्धतीची भाजी आहे, खायला इतकी चवदार आहे। नक्की करून बघा। घाई असेल, टिफिनला काही सुचलं ना तर अशा वेळेस ना खूप बेस्ट भाजी आहे आणि टिफिनसाठी तर खूप छान भाजी, नक्की करून बघा। कोणतंही वाटण न करता एकदम भारी लागणारी ही भाजी। आवडली असेल तर एकदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा। असेच मस्त मस्त रेसिपी मी दाखवत असते चॅनलवर। ते हे बघू शकता किती छान अशी बघा चमचमीत झणझणीत झाली का नाही, एकदम सिंपल भाजी पण बघायला बघा किती भारी वाटते का नाही। कुणालाही जर तुम्ही खायला देताना तर भरभरून तुमची तारीफ करते, इतकी छान लागते। तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि ही भाजी नक्की एकदा करून पहा।